नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाचं पीठ आणि रवा यापासून खूप मस्त असा नाश्ता बनवतोय। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलंय। यामध्ये अर्धा कप रवा घालायचा आहे आणि आता हे मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायचं आहे। तर हे असं मी बारीक करून घेतलंय। हे एका बाउलमध्ये काढून घेऊया। यामध्ये आता 1 चमचा साखर घालायची आहे। चवीप्रमाणे मीठ घालायचं। इथे मी अर्धा चमचा मीठ घातलं। यानंतर यामध्ये 4 चमचे दही घालायचे। हे मिक्स करून घेऊया। इथे मी यामध्ये 2 मोठे चमचे तेल घातले। मिक्स करायचं सगळं आणि यानंतर पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे पीठ। तर या पिठाचा असा मऊसर गोळा मळून घेतलाय। आता हे पीठ झाकून सेट होण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि आज आपण वेज फ्रँकी बनवतोय। तर फ्रँकी मसाला आपण तयार करून घेऊया। तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय। यामध्ये 1 चमचा अख्खे धणे घालायचे आहेत। अर्धा चमचा जिरं घातलंय। 6 ते 7 काळी मिरीची दाणे घातले। काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे। पाव चमचा हळद घातली। यानंतर इथे पाव चमचा मी गरम मसाला घातला। अर्धा चमचा आमचूर पावडर घातली। इथे मी पाव चमचा काळं मीठ घातलं। चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे। तर हा आपला झटपट फ्रँकी मसाला तयार झाला आहे। हा आता बाजूला ठेवूया आणि आता इथे आपण चिली विनेगर तयार करून घेऊया। तर इथे मी साधारण पाव कप विनेगर घेतलं आहे। यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली। तर हे आपलं चिली विनेगर तयार आहे। आता आपण स्टफिंग तयार करूया। तर इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले। यामध्ये 2 चमचे तेल घातलं। पाव चमचा जिरं घातलं। यानंतर इथे मी आलं, लसूण आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली। अर्धा इंच आलं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या मी इथे किसून घातल्यात आणि 1 हिरवी मिरची मी इथे घेतली होती। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। चिमूटभर हळद घातली। पाव चमचा गरम मसाला घातला आणि अर्धा चमचा इथे मी धने जिरे पूड घातली। सगळे मसाले तेलावरती परतून घ्यायचे आहेत। इथे आता अर्धी वाटी टोमॅटोची पेस्ट यामध्ये घालायची आहे। 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो मी मिक्सरला फिरवून बारीक करून घेतला आहे। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मी 2 चमचे टोमॅटो केचप घालते। आता हे सगळं छान परतून घ्यायचं आहे। टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। याला तेल सुटेपर्यंत इथे मी परतून घेते। इथे आता याला तेल सुटायला लागलं आहे। यामध्ये आता बटाटे घालायचे। 3 मध्यम आकाराचे बटाटे मी शिजवून सोलून असे कुस्करून ठेवले होते, ते यामध्ये घातले। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातले आणि जो आपण फ्रँकी मसाला बनवला होता तो 1 चमचा यामध्ये घालायचा आहे। आता हे सगळं छान परतून घेऊया एकत्र। इथे आपलं स्टफिंग तयार आहे। यावरती मी थोडीशी कोथिंबीर घातली। गॅस बंद करायचा आहे। आता आपण जे पीठ झाकून ठेवलं होतं ते पाहूया। तर हे पीठ आता छान सेट झालंय। पुन्हा एकदा हे मळून घेते आणि आता याचा असा गोळा तयार करून घेतलाय मी। तर इथे 5 गोळे माझे तयार झालेत। आता आपण इथे पोळी लाटून घेऊया। तर एक गोळा सुक्या पिठामध्ये घोळवून याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। आता यावरती तेल लावायचं आहे ब्रशने। यावरती सुकं पीठ पसरवून घ्यायचं आहे। आता आपण जसं फॅन फोल्ड करतो, पेपरचा फॅन जसा बनवला जातो त्याप्रमाणे फोल्ड करायचं आहे। आता याचा असा रोल करायचा आहे।
शेवटचं जे टोक आहे ते असं फोल्ड करून घ्यायचं आहे. आता हा गोळा सुक्या पिठामध्ये घोळवून आपल्याला लाटून घ्यायचा आहे. तर पाहू शकता मस्त असे लेयर सुटलेत. अशा पद्धतीने हे लाटून घेतलंय. आता आपण ही पोळी भाजून घेऊया. ही पोळी जास्त पातळ करायची नाही, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. आणि आता दोन्ही बाजूने बटर लावून ही मी भाजून घेते. तर आपण जी मार्केटमध्ये फ्रँकी खातो त्यामध्ये मैदा वापरला जातो, पण आज आपण मैद्याऐवजी गव्हाचं पीठ आणि रवा वापरून ही रोटी तयार केली, त्यामुळे खूपच हेल्दी अशी डिश आहे. आता आपण जे स्टफिंग तयार करून ठेवलं होतं त्याचे पॅटीस तयार करून इथे थोडेसे ते क्रिस्पी करून घेऊया. इथे मी थोडंसं बटर घातलं आहे आणि जे स्टफिंग बनवलं होतं त्याचं असं लांबट पॅटीस तयार करायचं आहे. आणि आता हे दोन्ही बाजूने क्रिस्पी करून घ्यायचे आहे. आता हे आपण काढून घेऊया आणि आता वेज फ्रँकी तयार करूया. तर इथे मी रोटी घेतली, यावरती आपण जी टिक्की बनवली ती ठेवायची आहे. वरून टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे. इथे तुम्ही मेयोनीजसुद्धा वापरू शकता. इथे वरून चिली विनेगर घालते मी थोडंसं. यानंतर कांदा घालायचा आहे. वरून फ्रँकी मसाला थोडासा पसरवून घ्यायचा आहे. इथे तुम्ही चीजसुद्धा घालू शकता. तर ही मस्त अशी आपली फ्रँकी तयार आहे. खूप मस्त लेयर्स आलेत फ्रँकीला आणि अगदी क्रिस्पी झाले. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.